आज आपण बनवतोय कुळीदाचे शेंगोळे. खरं तर हुळग्याचे शेंगोळे, जिलेबी, शेवंती अशा भिन्न भिन्न नावाने ओळखली जाणारी एकच अस्सल मराठमोळ पारंपरिक रेसिपी ती म्हणजे कुळीदाचे शेंगोळे. येस. चला, तर आज या रेसिपीसाठी मी माझ्या आईला हुबेहूब फॉलो केला आहे. अर्थात म्हणजे ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवली, तिला तिच्या आईने शिकवली आणि कदाचित तिलाही तिच्या आईने म्हणजे माझ्या ताई आजीला तिच्या आईने शिकवली असावी. खरं तर मला हे माहीत नाही. गावाला गेल्यावरती नक्की विचारून घेईन की तुला ही रेसिपी कोणी शिकवली. असो, आता तुम्हाला या रेसिपीबद्दल मी काय सांगू ना, ज्याला हा मेनू करता येतो आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ज्याला हा मेनू खायला आवडतो ना, त्यालाच या रेसिपीची चव कळणार आहे. चला, तर एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये मी याची रेसिपी काय एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट नक्कीच करू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करेन. आणि हो, रेसिपी खूप साधी सरळ आहे, पण खूप जास्त टाईम टेकिंग आहे बरं. म्हणजे तुमच्याकडे खूप सारा टाईम पाहिजे, तेव्हाच ही रेसिपी करण्यात अर्थ आहे. आणि आजची तयारी म्हणजे आजींना उपवासही होता, त्यांचीही तयारी एका बाजूला चालू होती, म्हणजे सगळ्यांना सोबत जेवायला बरं. चला, ही रेसिपी पाहून म्हणजेच कुळीदाचे शेंगोळे पाहून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी आलं असणार. ज्यांच्या तोंडाला पाणी आलं आणि ज्यांना हा मेनू आवडतो त्यांनी कमेंट करून नक्कीच मला कळवा. चला, असा होता आमचा दिवस. या जेवण करायला. ओके, बाय.